भारतामध्ये नेहमीच विविधतेत एकता पाहायला मिळते। आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात। प्रत्येक धर्माचे एक खास वैशिष्ट्य आहे। शिवाय प्रत्येक धर्मात विविध सण साजरे केले जातात। या प्रत्येक सणामागे एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दडलेले आहे। देशातील प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्मावर प्रेम आणि दुसऱ्या धर्माचा आदर करताना दिसून येतो। एखाद्या धर्मात तो सण का साजरा केला जातो, त्याचे नेमके काय महत्त्व, असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात पडलेले असतात। जाणून घेऊया इस्लाममधील पवित्र सणापैकी एक असलेला मोहरम सणाविषयी। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। सोलापूर शहरासह भारतात इस्लाममधील पवित्र महिन्यापैकी एक मोहरम महिन्याची सांगता कालच झाली आहे। मोहरम हा इस्लाम कॅलेंडरमधील पवित्र महिना आहे। हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे दोन नातू होते। इमाम हसन आणि इमाम हुसेन अशी त्यांची नावे होती। इमाम हसन आणि इमाम हुसेन हे करबला मैदानावर झालेल्या युद्धात शहीद झाले होते। हे युद्ध मोहरम महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झाले होते। त्यामुळे या महिन्यात पहिल्या आठवड्यात हे शोक प्रदर्शन केलं जातं। सर्वसामान्य भाषेत लोक त्याला मोहरम सण असे म्हणतात। सोलापूर शहरासह देशभरातील दर्गेमध्ये तब्बल 10 दिवस हा सण चालतो। यामध्ये 9व्या दिवसाला कत्तल रात्र आणि 10व्या दिवसाला दफन असे संबोधले जाते। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या लाडक्या कन्या हजरत बीबी फातिमा याची ती मुलं होय। मोहरम महिन्यात करबलाच्या मैदानावर इमाम हुसेन यांनी आपल्या 72 सैनिकांच्या मदतीने युद्ध केलं होतं। सध्या इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये हे करबला नावाचे गाव स्थित होते। हे युद्ध त्यांनी आपल्या भाऊ इमाम हसन यांच्या दगाबाजीत झालेल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केलं होतं। मात्र एकतर्फी झालेल्या या युद्धात ते आपल्या 72 साथीदारांसोबत शहीद झाले होते। त्यामुळेच हा महिना शोक प्रदर्शनाचा महिना म्हटला जातो। या युद्धाला तारीख हे इस्लाम असे देखील संबोधले जाते। त्या काळात इस्लामच्या प्रथेनुसार धर्माचा प्रमुख निवडण्याची एक पद्धत होती। इस्लामच्या प्रमुखाला खलिफा असे संबोधले जात होते। इस्लामचे सर्वात लोकप्रिय प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यानंतर इस्लाम धर्मात तब्बल 4 खलिफा झाले आहे। 5वे खलिफा आमिर मुआविया हे होते। आमिर मुआविया यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र असलेल्या याजिदने स्वतःला खलिफा घोषित केलं। परंतु इस्लाम धर्मात स्वतःला खलिफा म्हणजेच प्रमुख ठरविण्याचा नियम स्थित नव्हता। शिवाय यजीद हा अत्यंत क्रूर व्यक्ती होता। त्यामुळेच त्याला खलिफा मान्य करणे कोणत्याच व्यक्तीला शक्य नव्हते। मात्र हजरत मोहम्मद यांचे नातू असणाऱ्या इमाम हसन हुसेन यांच्याकडून त्यांना मान्यता हवी होती। शिवाय लोकांची मर्जी मिळवण्यास त्यांची मदत हवी होती। मात्र हसन हुसेन यांनी त्याला नकार दिला। त्यामुळेच क्रूर यजीदने आपल्या विरोधात मत जाहीर करणाऱ्यांची डोकेधडापासून वेगळे करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला होता। परंतु इमाम हसन यांनी त्यांच्या आदेशाला धुडकावून लावत मक्केकडे प्रवास केला। याने यजीद हा क्रोधित झाला। त्याने हसन यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा एक कट रचला। शेवटी दगाबाजी करून त्याने हसन यांचा बळी घेतला। या दगाबाजीत झालेल्या आपल्या भावाचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी हुसेन यांनी आपल्या अवघ्या 72 सैनिकांच्या मदतीने क्रूर यजीदसोबत युद्ध केलं। इमाम हसन यांनी शेवटपर्यंत अगदी धैर्याने त्याला तोंड दिले। शेवटी संख्याबळ कमी असल्याने यजीदने त्यांचाही बळी घेतला। हे युद्ध करबलाच्या मैदानावर झालं होतं। हजरत हसन हुसेन हे लोकांच्या चांगल्यासाठी लढता लढता शहीद झाले होते। त्यामुळे मोहरमचा हा महिना शोक व्यक्त करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो। मित्रहो, असेही म्हटलं जातात की हसन हुसेन यांची पृथ्वी तलावावर जन्म घेतला नसता तर मुस्लिम समुदाय हा संकटात सापडला असता। मित्रांनो, आपल्या देवदेवतांनी हुतात्म्यांची रक्ताची आहुती देत समाजात सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे।
मात्र आजची तरुण पिढीही भरकटत चाललेली आहे. आपल्या हुतात्म्यांचे योगदान ते विसरत आहेत. नको ती जल्लोष करण्यात तरुणाई व्यस्त आहे. धर्म कोणताही असो, हिंदू या मुस्लिम, सर्व धर्मियांचे आदर करणे ही आपल्या हुतात्म्यांनी दिलेली शिकवण आहे. हे आजच्या तरुणाईने विसरता कामा नये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर.